गुड मॉर्निंग मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं JK759 या चॅनलमध्ये मित्रांनो. तर आता सध्या आपण CNG पंपावर आहे. आज आहे शनिवार आणि तारीख आहे 4 मित्रांनो. तर आज आपल्याला ओला उबेरमध्ये गाडी चालवायची. तर आता आपण सध्या CNG पंपावर आहे. तुम्ही बघू शकता एक गाडी पुढे आहे आपल्याला. CNG भरूया आणि लॉग इन होऊया मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण आहे पुष्पकनगरमध्ये मित्रांनो. तर आपल्याला रोडपालीतून एक 2-2.5 किलोमीटर तलोजावरून एक एक्सेलची उबरमध्ये ट्रिप लागली पुष्पकनगरची. म्हणजे पुष्पकनगर म्हणजे मित्रांनो नवी मुंबई विमानतळाच्या बाजूला एक पुष्पकनगर म्हणून एरिया आहे. तिकडे म्हणजे नवीन कन्स्ट्रक्शनची कामं आहेत आणि एक कामगार होते तिथले 5 जण. त्यांना आपण ड्रॉप केले. 296 रुपये बिल झालं कस्टमरचं. तर त्यांनी आपल्याला 300 रुपये दिलेत. तर अशा प्रकारे आपण आता इथं त्यांना ड्रॉप केलं. आता इथून तर काही भेटणार नाही मित्रांनो. मला वाटतं इथून आता मला करंजाडे किंवा कामोठा या साईडला जायला लागेल तरच तिथून ट्रिप भेटेल. तर 13 किलोमीटर होतं मित्रांनो. म्हणजे 13 आणि पिकअपचे म्हणजे 15 किलोमीटरचे 300 रुपये, 20 रुपये पर किलोमीटरने पैसे दिले. चांगले पैसे दिले तसे. फक्त आता इथून मला थोडं एक 4-5 किलोमीटर MT जावं लागेल, एवढंच होईल मित्रांनो. तर ठीक आहे, भेटू परत अजून. तर मित्रांनो, आता वाजलेत 10:40 आणि आपली गाडी चालली आहे 52 किलोमीटर. तर आपण पुष्पकनगरला होतो मित्रांनो. तिथून आपल्याला आपण कामोठ्या साईडला आलो कारण तिथून काय ट्रिप लागणार नव्हती. कामोठ्याला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ओलामध्ये एक ट्रिप आली, शिवगंगा रिसॉर्ट. पनवेलच्या पुढे आहे, 13 किलोमीटर होतं इथून. तर त्या शिवगंगा रिसॉर्टची बुकिंग आली मित्रांनो. तिचे आपल्याला 340 रुपये कस्टमरचं बिल झालं मित्रांनो. आपल्याला दिले 313 रुपये 13 किलोमीटरचे. आणि तिथंच पण प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो, कस्टमरला आपण तिथं घेऊन गेलो आणि ते रिसॉर्ट बंद होतं मित्रांनो. त्यामुळे तिथं कस्टमरचं असं झालं की आता परत त्यांना रिटर्न यायचं होतं. एक 10 मिनटं आम्ही थांबलो तिथं चौकशी केली व्यवस्थित. तर ते बोलले आज बंद आहे. त्यामुळे कस्टमरचा लॉस झाला मित्रांनो. पण आता त्यांना परत इकडं कामोठ्यात रिटर्न यायचं होतं. परत आपण तिथून थांबलो आणि त्यांना परत आपण कामोठ्यात रिटर्न घेऊन आलो मित्रांनो. रिटर्नचे 400 रुपये दाखवले. आपण त्यांच्याकडून 400 रुपये घेतले आणि 750 रुपये तसे आपल्या 713 रुपये आपल्याला तसे भेटले याच्यामध्ये. परत रिटर्न 13 किलो परत येऊन कामोठ्यामध्ये त्यांना ड्रॉप केलं. आणि आता आपण कामोठ्यात. खूप वाईट वाटलं मित्रांनो कस्टमरचं, कारण फुकट त्यांचे गेले ना 700-750 रुपये जे काय असेल ते. पण ते बेकार वाटलं. पण आता काय करणार, आपण तर काय करू शकतो ना. आपण आता तिथून एखादी बुकिंग आपल्याला भेटली असती, पण आता तिथून त्यांना MT आपण हाय रेटमध्ये तर नाही सोडू शकत. त्यामुळे त्यांच्याकडून आपण तेवढे घेतले आणि त्यांना इथं ड्रॉप केलं मित्रांनो. बघूया आता काय इथून भेटतं आपल्याला. तर मित्रांनो, मला एवढंच म्हणायचं आहे की जे रिसॉर्ट आहेत वगैरे, तुम्ही त्याच्यावरती त्यांना ते ऑनलाईन दाखवत होतं, ओपन आहे म्हणून दाखवलं. मग त्याच्यावरती नंबर पण नव्हता. मग त्यांनी जरी नंबर असता त्या कस्टमरनी तरी त्यांनी कॉल केला असता किंवा काय झालं असतं. ते बोलतात तिथं गेल्यानंतर सांगतायत की बंद आहे, कस्टमरच येत नाहीत म्हणून आम्ही बंद, उद्या चालू आहे तुम्ही उद्या या. पण त्या कस्टमरचा किती लॉस आहे मित्रांनो. ह्या गोष्टी समजायला पाहिजे त्या रिसॉर्ट मालकांना वगैरे. कारण तुम्ही गुगलवरती त्यांनी चेक केलं तेव्हा ते ओपन दाखवत होतं. तिथे नंबर पण नाही. त्यांचा नंबर असता तरी कॉल वगैरे करता आला असतं. त्यांना दुसरं रिसॉर्ट एक होतं, त्यांना बोललो तिकडे, पण ते बोलले नाही आता घरीच सोडा आम्हाला, आम्ही उद्या जाऊ परत. मग असं त्यांचं झालं मित्रांनो. त्यामुळे ते मला खूप हर्ट झालं, थोडंसं वाईट वाटलं. पण आता काय करणार मित्रांनो, परत आपण सोडलं त्यांना. आणि आज शनिवार आहे मित्रांनो, 10 वाजलेत. आता थांबलो आपण कामोठ्यामध्ये. पण बुकिंग काय आता सध्या तरी वाजत नाहीत मित्रांनो. बघूया आता. शनिवारचं दुपारनंतरच बुकिंग असतात, पण आपल्याला दुपारी परत कंपनीमध्ये जायचं आहे मित्रांनो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त 12-1 वाजेपर्यंतच काम करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे. तर बघूया आता किती होते काय. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आपलं 300 रुपये उबरमध्ये एक, प्लस 313 रुपये ते आणि प्लस 400 म्हणजे 713 आणि 300 1010 रुपयाचं काम झालं. 1013 रुपयाचं आपलं काम झालं आता सध्या. तर आपण थांबलं कामोठ्यामध्ये. बघूया अजून 2-3 ट्रिपा करायचा विचार आहे. 11 वाजलेत, अजून 12, 1, 2, 2-2.5 तास 3 तास आहेत आपल्याकडे. 2-3 ट्रिपा आपण भेटल्या पाहिजेत. भेटल्या तर मित्रांनो पटकन होतील.
त्याला पण वेळ लागणार नाही. 2-1 हजाराचं जरी काम झालं तरी समजा 500-600 गेले तरी आपल्याला 1300-1400 रुपये राहून जातील ह्याच्यामध्ये. तर बघूया आता आपल्याला काय. आपण रिचार्ज केला आहे मित्रांनो, उबरचा पण केला आहे आणि ओलाचा पण केला आहे. रॅपिडोमध्ये काय सध्या ट्रिप वाजत नाही आणि ठीक आहे ना, आपल्याला तेवढंच 5-6 तासामध्ये जर 1000-1500 रुपये जरी राहिले आणि परत नंतर आपण काम करतोयच त्या कंपनीचं, त्यामुळे त्याचा काही एवढा प्रॉब्लेम येत नाही आपल्याला, बऱ्यापैकी आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बघू, देतो तुम्हाला अपडेट नंतर. तर मित्रांनो, बराच वेळ झाला आपण थांबलो इथं. ही आपली गाडी आणि तुम्ही बघू शकता इथं किती गाड्या उभ्या आहेत सध्या. हे बघा, इथं पुढं माझ्या 2 आहेत, त्याच्या पुढं ती इर्टिगा, तिथं एक दोन गाड्या उभ्या आहेत, प्लस ही आपली गाडी आणि प्लस इथं पण बघू शकता तुम्ही मागे एक आहे. आणि सध्या ओला उबेर धंद्याची कंडिशन बघा मित्रांनो, बघा हे बघा, ह्या लाईनीने गाड्या उभ्या आहेत. त्याच्या मागे पण आहेत मित्रांनो, ते बघा तुम्हाला दिसत असतील, ते बघा तिकडं पण गाड्या दिसतात. या सगळ्या येलो प्लेट गाड्या उभ्या आहेत मित्रांनो. प्लस इकडं बघा तुम्हाला मागं दिसत असतील या साईडला 7, 8, 9, 10. आता इथून अजून बुकिंग एक पण म्हणजे वाजत नाही, एक्सेलचे तर वाजतच नाही. प्राईम वगैरे चालू केलं तर थोडी एखाद दुसरी वाजते. तर ही असं सध्या अवस्था आहे. शनिवार आहे मित्रांनो आज, त्यामुळं काय माहिती आता कशी काय कंडिशन आहे काय धंद्याची. ओके, आपण निघालो होतो. आता टाईम तर झाला आहे मित्रांनो, 11:30 वाजून गेलेत, अजून काय बुकिंग लागली नाही आपल्याला. अजून 1-2 बुकिंग करायचे होते पण काय अजून लागत नाहीत. बघूया आता कसं काय होतं. नाही, आपण थोडं घराकडे निघायचा विचार चालला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आलं आता आपण घरी कळंबोलीमध्ये. ट्रिपच लागली नाही काम वाटत मित्रांनो, उभं राहून खूप वेळ लागला आज. काय माहिती यार कसं काय मूड अप होतो असं मित्रांनो. कारण आपण निघतो सकाळी एकतर फ्रेशमध्ये पॉझिटिव्ह वेनी की बाबा आपलं काम होईल, काय 2-4 ट्रिपा मारून 12-1 वाजेपर्यंत चालला होता माझा पण विचार. पण आता अजून ट्रिपच नाही. ती 2-3 ट्रिपा केल्या आपण, त्याच्यानंतर आपल्याला कुठली काही ट्रिपच वाजत नाही. असं झाल्यानंतर मूड हाप होतो. पण ठीक आहे, गाड्या पण उभ्या होत्या, ट्रिप नसतील तर काय कुठून भेटणार आपल्याला पण, असा विषय आहे ना. पण ठीक आहे, चला, असे पण दिवस येतात मित्रांनो. त्या दिवसावर पण मात करून आपल्याला पुढे गेलं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. चला, आज नाही झालं, उद्या तरी होईल. उद्या रविवार आहे मित्रांनो, उद्या पण आपण सकाळी गाडी काढणार आहोत, उद्या दिवसभर आपण करणार आहोत. बघूया आता, एखादी प्रायव्हेट ट्रिप लागली तर तसं देईन अपडेट मी, प्रायव्हेट ट्रिप जरी लागली तरी. पण बघूया मित्रांनो कसं काय होतं. जर बघू, आता मी जेवण करून मला प्रायव्हेट ट्रिपसाठी निघायचं आहे. जर झालं एखादी दुसरी लागली तर मी देईन अपडेट, नाही तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो मित्रांनो. धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ एंड करायचा होता आपल्याला. तर असे पण काही दिवस येतात मित्रांनो, त्याच्यात डिमोटिवेट नाही व्हायचं मित्रांनो. चांगलं पॉझिटिव्ह राहून आपण काम करायचं. कारण मला कसं झालं, सकाळपासून मी चालवली गाडी बरोबर, पण ट्रिपच नव्हत्या. 12-1 वाजता नंतर परत मला माझ्या कंपनीच्या बुकिंग ह्याच्यासाठी मला जावं लागलं, त्यामुळे आपण तिकडे आलो आहे. ठीक आहे, तरी पण 1001 रुपयाचं काम झालं आहे आपलं. त्यातने CNG 60 किलोमीटर गाडी चालली. जे काय असेल ते असेल, मी तेवढा CNG तर जरी निघाले आपल्याला तरी भरपूर झाले. तर या हिशोबाने आपण आज काम केलं आहे. पॉझिटिव्ह राहायचं मित्रांनो. धंदा होतो, केला तर होईल. कारण मला 1-2 ट्रिप आलेला नंतर चांगल्या फोर्डची वगैरे 1000 रुपयेपर्यंत. पण आपल्याला कंपनी तिकडे जायचं असल्यामुळे आपण ती ट्रिप घेतली नाही मित्रांनो. तर असंच पॉझिटिव्ह राहायचं मित्रांनो, बस, बाकी दुसरं काय नाही. आणि आज व्हिडिओमध्ये एवढं असं काय नाही मित्रांनो विशेष. पण ठीक आहे, चला मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू परत उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.